FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी या कार्यक्रमात मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचं करतोय हार्दिक स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आजच्या आपल्या किसान वाणी कार्यक्रमामधून आपण विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींना बोलून आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली कृषी उन्नतीसाठी आपण जे काही नवतंत्रज्ञान वापरून शेतीमध्ये नवनवे प्रयोग करतो, त्याच जोडीला कृषी प्रक्रिया उद्योग देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. जे शेतकरी बांधव कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये आले त्यांनी चांगली भरभराट देखील केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये आपण देखील आलं पाहिजे, परंतु त्यासाठी नेमकं काय करावं लागेल असाही प्रश्न शेतकऱ्यांमध्ये कदाचित निर्माण झालेला असेल. ह्या आपल्या मनातल्या ज्या काही या विषयाच्या काही शंका आहेत ही दूर करण्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग काळाची गरज हा विषय घेऊन आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत द इंटरनेट ॲग्री बिझनेसचे संस्थापक मनमत बिरादार सर आज आपल्या सोबत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव आहे. कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये अनेक शेतकऱ्यांना त्यांनी आणलेलं आहे आणि नांदेडमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना चालना देण्यासाठी नांदेडमध्ये देखील त्यांची ब्रँच या ठिकाणी काम करते आणि अनेक शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात. तर कृषी प्रक्रिया उद्योगाच्याच अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतोय. खरं तर आता बरेचसे जे काही शेतकरी आहेत की पारंपरिक शेती सोडून आता नवतंत्रज्ञानाच्या जोडीनं शेती करू पाहत आहेत. त्याच जोडीला आता कृषी प्रक्रिया उद्योग देखील तेवढीच काळाची गरज देखील आहे आणि याची माहिती देखील अनेक शेतकरी विविध मासिक, वर्तमानपत्र, विविध चॅनेल किंवा अनेकांकडून ते जाणून घेण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि मुद्दामून आज आपण आकाशवाणी नांदेड केंद्रामध्ये देखील हा विषय ठेवलेला आहे. तर सुरुवातीलाच मी असा आपल्याला प्रश्न विचारेल, सर्व शेतकऱ्यांनाही ते माहित होणं गरजेचं आहे की कृषी प्रक्रिया उद्योग म्हणजे नेमकं काय. तर नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. सुरुवातीला कसं आहे की शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया ह्याबद्दल बऱ्याच जणांना शंका असते की कृषी प्रक्रिया नेमकी काय आहे. आपला जो कृषी माल असतो, शेतीमाल असतो, आपण नेहमीची प्रक्रिया अशी असते की आपण तो शेतीमाल आपल्या APMC म्हणा किंवा मोंढा आपण जे आपल्या लोकल भाषेमध्ये म्हणतो, मोंढ्यामध्ये नेऊन आपण तो विक्री करतो. तर ही आपली रेग्युलर प्रक्रिया आहे. पण कृषीच्या मालावरती आपण त्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो इंग्लिशमध्ये. तर त्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे त्याचा माल जो आहे त्या कच्च्या मालावर आपण प्रक्रिया करायची म्हणजे काय. उदाहरणार्थ आपल्या भागात केळीवरती प्रक्रिया करून आपण काय करतो, केळीपासून चिप्स करू शकतो किंवा हळद असेल, हळदीपासून आपण पावडर करू शकतो आणि जी आपण इथं हळदी मोंढ्यात विकतो ती हळद दुसरा कोणीतरी त्याच्यावर प्रक्रिया करून तो कोणीतरी मोठा बिझनेसमॅन होतो किंवा तो कधी उद्योजक होतो. त्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वतःचे जो माल आहे, समजा आता उदाहरणार्थ सांगितलं, हळदीवर प्रक्रिया करून आपण पावडर बनवली आणि त्याचं स्वतःचं ब्रँड तुमचं बनवून तुम्ही ते मार्केटमध्ये जर गेलात, त्याची विक्री जर केली तर तुम्ही शेतकरी उद्योजक होऊ शकता. संकल्पना आता अशी येत आहे की शेतकरी हा उद्योजक झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी नुसतं शेतकरी न राहता, कारण काय आज मीडिया खूप आहे, सगळ्याकडे मोबाईल आहेत, इंटरनेट आहे, इंटरनेटचं जग आहे. तर या माहितीच्या मायाजालामध्ये आपण मागे राहून चालणार नाही. तर कृषी प्रक्रिया उद्योग करून शेतकऱ्यांनी स्वतः उद्योजक झालं पाहिजे, अशी यामागची संकल्पना आहे. आणि ती संकल्पना जोपर्यंत आपल्या अस्तित्वात येत नाही तोपर्यंत ग्रामीण भारत हा आर्थिकदृष्ट्या समर्थ, आपण ज्याला नेहमी म्हणतो की ग्रामीण भागात आपला देश राहतो, तर ती संकल्पना मला वाटते सत्यात येणार नाही. तर त्यामुळे कृषी प्रक्रिया उद्योग म्हणजे मला वाटते ह्या दृष्टीने केलेली वाटचाल आहे. नक्कीच, म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीने आपण विस्तृत सांगितलेलं आहे. आणि हे कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये अनेक शेतकरी आले पाहिजे यासाठी आपण द इंटरनेट ॲग्री बिझनेसच्या माध्यमातून आपण अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहात. नेमक्या पद्धतीनं आपलं द इंटरनेट ॲग्री बिझनेस जे आहे ते नेमक्या पद्धतीनं काय काम करते आणि आपण किती वर्षापासून या कृषी क्षेत्रामध्ये आहात. तर शेतकऱ्यांना मला सांगायचं की आम्ही या क्षेत्रात द इंटरनेट ॲग्री बिझनेस ही जी आमची कंपनी आहे तर ती या क्षेत्रात जवळजवळ 3 वर्षापासून आम्ही काम करतो आणि ही मुंबईला आम्ही काम करत होतो. पण आम्हाला हे जाणवलं की ग्रामीण भागामध्ये याची जास्त आवश्यकता आहे. कारण होतं काय की मोठ्या शहरांमध्ये तर मोठमोठे फूड प्रोसेसिंगचे युनिट असतात, म्हणजे त्याला आपण अन्न प्रक्रिया उद्योग म्हणतो. पण आता काळाची गरज कृषी प्रक्रिया उद्योग आहे. कृषीच्या मालावरती प्रक्रिया झाली पाहिजे. शेतकऱ्यांनी खेड्याखेड्यात, गावागावात स्वतःचे उद्योग स्थापन केले पाहिजे. कारण काय झाले की आता गावामध्ये सुद्धा बरेचसे आपले युवक
शिकलेले आहेत पण त्यांच्या म्हणजे हाताला काम नाही किंवा ते बेरोजगार आहेत, त्यांना संधी कुठतरी आवश्यक आहे. आमचा हेतू म्हणजे प्रामाणिक हा आहे याच्या मागचा की त्या युवकांनी त्यांचा कुठला तरी प्रक्रिया उद्योग चालू केला पाहिजे. बघा कसं आहे, साधारणतः इन्व्हेस्टमेंट जी आहे साधारणतः कुठल्याही उद्योगाची चालू तर 50,000पासून ते 10 लाख असेल 20 लाख असेल ती येते. तर त्या संदर्भात आपण काय करतो, त्या संदर्भात प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देतो. प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय असतं, त्यामध्ये की बाबा तुम्हाला जमीन किती लागते, त्यामध्ये उद्योगामध्ये लागणारे सगळे मशिनरीज किती लागतात, त्याच्या संदर्भात लागणारे जे बँकेचे प्रपोजल असतात त्याला किती पैसे लागतात आणि यासोबतच बँक आपल्याला लोन कशी देईल या संदर्भात पण आपण मार्गदर्शन करत असतो. त्यासोबतच आता शासनाने काय केलेले, हा प्रक्रिया उद्योग वाढला पाहिजे ग्रामीण भागात म्हणून केंद्र शासन असो किंवा राज्य सरकार असो ह्या दोघांनीही सबसिडी चालू केलेली आहे. तर त्याबद्दल सुद्धा बरीचशी आम्ही त्यांना प्रपोजल करून देतो. डायरेक्ट शेतकऱ्यांना ही आम्ही सबसिडी मिळवून देण्याचं काम आम्ही म्हणजे एक दुवा थोडक्यात तुम्ही म्हणा, तर ते काम आम्ही आमच्या द इंटरनेट ॲग्री बिझनेस या संस्थेच्या माध्यमातून सर आम्ही करत असतो. कृषी प्रक्रिया उद्योग नेमके पद्धतीनं काय आहे किंवा यामध्ये ज्यांना यायचं आहे उतरायचं आहे तर त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, प्रोजेक्ट करणं आणि बँकेपर्यंत पोहोचवणं आणि व्यवस्थित मार्गदर्शन हे आपलं महत्वाचा यातला भाग आहे. Yes. आता आपण कृषी प्रक्रिया उद्योगाच्याच संदर्भाने बोलताना आता आपण सांगितलं की आपल्याकडे जे महत्वाचे आहेत, आता आपल्या या नांदेडच्या भागामध्ये हळद, केळी, जसं काही सोयाबीन, बरोबर, काही भागामध्ये डाळींचं प्रमाण जास्त आहे. Okay. तर आता ह्याच्यावर समजा बरेचसे जे काही शेतकरी आहेत किंवा जे काही शेतकरी समूह आहेत ते एकत्र आता येऊ पाहत आहेत. बरोबर. काही बचत गट सुद्धा या डाळीच्या माध्यमातून दार भरडून त्याची पॅकिंग करून ते विक्री करतात. त्याला पण पुढे नेता आलं पाहिजे. तर या अनुषंगाने ह्या प्रक्रिया करत असताना काय आपण सांगू शकाल? शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं हे आपण यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्या यांची खूप मोठी निर्मिती शासनातर्फे झालेली आहे. 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीज म्हणतो, FPO म्हणतो. तर त्या कंपन्यांचं एक जाळं आता निर्माण झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये. तर मला वाटतं एकतर त्या माध्यमातून असो किंवा शेतकरी स्वतः जरी उद्योजक बनू इच्छित असेल, एखादा शेतकरी एखादा चांगला एंटरप्रेन्योर असेल, बनू इच्छित असेल तर तो पण करू शकतो. तर त्याच्यामध्ये शेतकरी इव्हन त्यामध्ये सर तुम्हाला सांगतो मी, महिला उद्योजक ज्या आहेत, जसं आता तुम्ही अगदी उल्लेख केलात की सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला SHGs म्हणतात इंग्लिशमध्ये, तर हे स्वयंसहाय्यता गट ग्रामीण भागामध्ये ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांचं एक खूप मोठं, आणि मी एक बघितलंय सर, मी बऱ्याच एक्झिबिशन्समध्ये वगैरे पार्टिसिपेट करतो. इव्हन जिल्हा परिषदेने सुद्धा बऱ्याच स्कीम आणल्या होत्या या संदर्भात. तर मी तेव्हा एक्झिबिशनला जेव्हा मी व्हिजिट करायचो, मी मुंबईला असताना खारघर येथे बऱ्याच महिला भगिनी तिथे एक्झिबिशनला यायच्या. तर त्यांची प्रोडक्ट बघितलं आणि त्यांची जर तुम्ही उद्योजक करण्याची काही महिलांची जर इच्छा बघितली तर मी अवाक झालेलो आहे बऱ्याचदा की इतकं पोटेन्शियल आपल्या ग्रामीण भागात सुद्धा आहे. ग्रामीण भगिनी सुद्धा स्वतःच्या पायावर आज उभा होऊ इच्छितात. त्यांना फक्त बळ आपण दिलं पाहिजे की नाही तुम्ही पुढे चला, आम्ही आहोत. तर ह्या दृष्टिकोनातून ही जी भावना आहे ती भावना सगळ्यात महत्वाची आहे. आपल्या महिला जशा गावाच्या सरपंच होऊ शकतात, देशाच्या महिला पंतप्रधान होऊ शकतात, तर आपल्या उद्योगिनी का होऊ शकत नाहीत, हा नेहमी मला प्रश्न पडलेला असतो. मला वाटतं तो एक सुद्धा विजन आम्ही घेतलेला आहे की त्या गोष्टीला सुद्धा आज ठीक आहे, आपण बघतो की शहरातल्या मोठ्या मोठ्या महिला नोकरी करतात, मोठ्या मोठ्या ऑफिसला जातात, पण आपल्या ग्रामीण भागातल्या महिला सुद्धा आज या माध्यमातून, इव्हन शेतकरी गट पण बघितलेत. नाशिक जिल्ह्यामध्ये मी असे गट बघितलेले, त्या महिला आज म्हणजे तुम्हाला सांगतो सर मी 20-20 कोटीचा टर्नओव्हर त्यांनी केलेला आहे. ही म्हणजे तुम्हाला सक्सेस स्टोरी आहे. तर हे तुम्ही उभं करू शकता. म्हणजे महिलांमध्ये तेवढी मला वाटते तेवढी ताकद असते. त्या घर सांभाळतात तर उद्योग नक्कीच सांभाळू शकतात मला वाटते. तर ही सगळी जी मला वाटते किमया आपल्याला म्हणजे यातून साधू शकता. तर फक्त एक विचार पुढे आणण्याची मला वाटते गरज आहे. तर या माध्यमातून मला वाटते द इंटरनेट ॲग्री बिझनेस असेल, आम्ही असेल, तर नक्कीच या सगळ्या म्हणजे आम्ही नुसतं ह्याला व्यवसाय असं न बघता एक चळवळ असं बघतो सर. व्यवसाय हा भाग झाला, पण चळवळ ही जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मला वाटते आपल्याला एक जे ग्रामीण भागात उद्योग म्हणा किंवा ग्रामीण भागात पैसा येणार नाही. नक्कीच. म्हणजे शेतकरी समूहांसोबत जे काही सर्वात महत्वाचे बचत गट जे आहेत या पद्धतीने आपण जसं म्हणालात की मसाले असतील, लोणचे असतील, पापड असतील, या पुढे देखील आता महिला बचत गट अनेक भागांमधून पुढे आलेले आहेत. त्यांचं ब्रँडिंग त्यांच्या नावाने ते करून ते विकतात. आता आपण चर्चा करत आहोत याच अनुषंगाने की ग्रामीण भागातले जे काही शेतकरी आहेत त्यांना या प्रक्रिया उद्योगामध्ये जर यायचं असेल तर नेमक्या पद्धतीने त्यांनी म्हणजे काय केलं पाहिजे? की एकट्याने ते येऊ शकतात, समूहाने येऊ शकतात, गटाने येऊ शकतात, किंवा जर त्यांना समोर यायचं असेल तर त्यांना काही कागदपत्र वगैरे त्याला लागतात का, किंवा कशा पद्धतीने ते पुढे येऊ शकतील?
तर अत्यंत सर चांगला प्रश्न आहे, खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जर आपल्याला या भागात म्हणजे कुठलाही उद्योग उभारायचा असेल तर आपण महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात हे आहे की सुरुवातीला कुठलीही कंपनी असेल त्याचं रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं असते. आता त्याच्यात 2 गोष्टी आहेत. जर तुम्हाला समूह असेल, FPO असेल किंवा तुमचा स्वयंसहायता गट असेल, शेतकरी गट असेल, हे जे असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन पहिल्यांदा महत्त्वाचं असतं सर. किंवा जर एखाद्या युवकाला स्वतःचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची असेल स्वतःची, किंवा एक साधारणतः दुकान जरी हे उभं करायचं असेल उद्योग साधा, तरी त्याला रजिस्ट्रेशन आवश्यक असतं. तर त्या रजिस्ट्रेशन संदर्भातली सगळी प्रक्रिया आम्ही स्वतः पण करून देतो. आणि त्याच्या बऱ्याच योजना आहेत, जसं की उद्योग आधार आहे, अशा ज्या मूळ ज्या लायसन्स आहेत तर ते जर लायसन्स आपण घेतले तर मला वाटतंय तिथून आपण सुरुवात करू शकतो. ती पहिली पायरी आहे कुठल्या उद्योगाची चालू करायची. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दुसरा विषय आहे, म्हणजे दुसरी त्याला स्टेप आपण म्हणू शकतो, की आपल्याला कुठल्या म्हणजे प्रोडक्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला कुठला कशावर ते आधारित म्हणजे करायचं. काय करणार आहोत? समजा एखादं समजा केळीचे चिप्स असतील येस, किंवा सोयाबीनच्या याच्यावर प्रक्रिया करायची असेल, अगदी बरोबर. हळदीवर प्रक्रिया करायची, हे आपण आधी निवडलं पाहिजे. येस, त्याला प्रोडक्ट सिलेक्शन आम्ही म्हणतो. तर प्रोडक्ट सिलेक्शन ह्याच्यामुळं, कारण सर कसं आहे, आम्ही असं म्हणतो की तुमच्या गावातलंच रॉ मटेरियल घ्या, शक्यतोवर 90% 80% तुम्ही ते घ्या. त्याचं कारण असं आहे की ट्रान्सपोर्टेशनची तुम्हाला गरज पडणार नाही. फार लांबून तुम्हाला त्याची जी खर्च आहे ट्रान्सपोर्टेशनचा, वाहतूक खर्च ज्याला आपण म्हणतो, की तो टळला पाहिजे आणि तुमचा खर्च जो तुमचा वाचला पाहिजे आणि प्रॉफिट मार्जिन त्यातून येऊ शकतं. आणि इझिली तुमच्या गावामधली जी सगळी जी काही पिकं आहेत त्यावर आधारित तुमच्या गावात सोयाबीन घेत असेल, इव्हन तुम्हाला सांगतो तुमच्या गावात कोरडो असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल. आता मी आमच्या लातूर ज्या भागामध्ये ज्वारी बाजरी खूप येते, तर बाजरी आणि ज्वारीवर ह्याला आपण भरडधान्य म्हणतो, तर त्याचं एक मोठं मार्केट भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हे मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि ज्वारी असेल, बाजरी असेल, ज्याला आपण राळं म्हणतो, जुन्या काळात आपली आजी आजोबा जे होते ते सांगायचे की नाही ते तुम्ही खायला पाहिजे, तर ती आज परिस्थिती डॉक्टर सांगतात. म्हणजे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे सर. आणि डॉक्टर हे रिकमेंड करतात की नाही तुम्ही ज्वारी खा, बाजरी खा, त्याच्याने तुमचं डायबिटीज कमी होईल. हे सगळे आजच्या घडीचे जे पण म्हणजे बदल आहेत ते मला वाटते केले पाहिजे आपल्यावर. आणि त्याचं एक मोठं मार्केट मला सांगायचं आहे की आपण पूर्वी फक्त घरी खाण्यासाठी ज्वारी करायचो, आता असं म्हणतो आम्ही की त्याचं तुम्ही पॅकेट करा, पॅकिंग करा, अर्धा किलोचं करा, 1 किलोचं करा. आता डीमार्ट मध्ये तुम्ही जर गेला, डीमार्ट मध्ये तुम्हाला तेच पॅकेट कितीला विकतं बघा, तुम्ही तुमच्या शेतातून कितीला विकता तुम्ही त्याचा विचार करा, मग तुम्ही स्वतःच विका ना. आमचा उद्देश तोच आहे की विकणं जरी थोडंसं अवघड असेल पण हे आपण स्वतः जोपर्यंत घेत नाही हातात तोपर्यंत मला वाटतंय आपण कधी मोठं व्हायचं हा नेहमी मला नक्कीच. म्हणजे आपण शेतकरी बांधव देखील पुढे आलं पाहिजे आणि त्यांच्यासारखं आपण उभं राहिलं पाहिजे. चांगली प्रेरणा आपण प्रक्रिया उद्योगांमधून पुढे येणारी आहे. सर, सर्वात महत्वाचं असं आहे की आता शेती उत्पादन घेत असताना बरेचसे शेतकरी म्हणजे पारंपरिक किंवा इतर शेतकऱ्यांचं बघून काही पिकं वगैरे घेत असतात, परंतु आपल्याला अधिकचं उत्पादन देखील तिथे मिळणं फारच गरजेचं असतं. येस, प्रक्रिया उद्योग असेल किंवा त्यांना काही असेल ते उत्पादन अधिक मिळावं यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर देखील तेवढाच महत्वाचा असतो. बरोबर. तर त्यामध्ये नवतंत्रज्ञान वापरताना नेमके पद्धतीनं शेतकऱ्यांना आपण काय सांगाल? शेतकरी मित्रांनो, आता काय झालेलं आहे की या सगळ्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सर की खूप मोठे बदल झालेले आहेत. जसं आपण पाहतो की मागच्या जवळजवळ 5 वर्षामध्ये आपलं इंटरनेट तर खेड्याखेड्यात पोहोचलेलंच आहे, त्याच्यासोबत आपण मंगलयान किंवा हे जे सगळे सॅटेलाइट पाठवतो, आता याचा सुद्धा इनडायरेक्टली आपल्या शेतीवर परिणाम होत असतो. आता तुम्ही म्हणाल की त्या मंगलयाना किंवा मग सॅटेलाइटचा आपल्या शेतीवर परिणाम कसा होतो, तर असं आहे की आपली शेती ग्रामीण भागात जेव्हा असते तेव्हा सॅटेलाइटवर कॅमेरे असतात, तर सॅटेलाइटचे कॅमेरेवरती पूर्ण ते कॅमेऱ्याचे आपल्या पूर्ण शेतीवर लक्ष असते आणि आपल्या शेतात काय आहे म्हणजे कुठलं पीक तुम्ही घेता त्याची पूर्ण पिक्चर ते घेत असतात. तर आता तंत्रज्ञान इथपर्यंत पोहोचलेलं आहे की तुमच्या पिकावर कुठला रोग आला असेल, कुठल्या पिकावर तुमच्या एखादं स्प्रे करायचं, स्प्रे म्हणजे एखादं खताचं तुम्हाला फवारणी करायची आहे, तर या संदर्भातलं सगळं म्हणजे एक डेटा जो आहे तो डेटा आज सॅटेलाइटमध्ये सेव्ह असतो. तर त्यामुळे आज तंत्रज्ञानात इतकं पुढे गेले की तुमच्या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन तयार करून तुम्ही त्याचे फोटो घेऊन ते जर सॅटेलाइटला पाठवले तर कुठली डेफिशियन्सी, तुमचं पान जर पिवळं झालं असेल तर त्याच्या पानावर कुठलं तुम्हाला फवारलं पाहिजे त्याच्यावर, हे सगळं स्वतः कॉम्प्युटर जनरेटेड सगळं तंत्रज्ञान आता तयार झालेलं आहे. ही एक गोष्ट झाली. दुसरं आपल्या ती ड्रोन तंत्रज्ञान, काहीही तुम्हाला जर स्प्रे करायचं असेल, समजा तुमचं एखादं त्याला पेस्टिसाइड म्हणा किंवा एखादं फर्टिलायझर खतं म्हणा, तर तेव्हा फक्त 7 मिनिटामध्ये 1 एकर
फवारून देणारं तंत्रज्ञान आता तयार झालेलं आहे. म्हणजे 7 मिनिटामध्ये 1 एकर, तुमची 10 एकर जमीन असेल तर बघा आता किती वेळ लागतो. तर इतकं तंत्रज्ञान हे आता पुढे गेलेलं आहे. तर असं बरंचसं तंत्रज्ञान शेती क्षेत्रात पण येऊ घातलेलं आहे. शासन त्यांच्या स्तरावर, केंद्र शासन असो किंवा मग राज्य शासन, खूप मोठे प्रयत्न त्या दृष्टिकोनातून पण होत आहेत. म्हणजे आयटीचं तंत्रज्ञान, आपण असं म्हणतो की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर फक्त मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्येच कामाला येते, तसं नाही. तर ही शेतीत पण आहे. कारण काय की शेतीमध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तुमच्या शेतीमध्ये पानाचं चित्र घेऊन त्यावरती काय फवारलं पाहिजे ते तंत्रज्ञान सांगतं. तर हे सगळं तंत्रज्ञान आज इथे येऊ घातलेलं आहे. शेतीतच नाही तर प्रक्रिया उद्योग असेल, त्याच्या पुढचे उद्योग, सगळीकडे आपल्याला ही नवीन नवीन मशिनरी, नवीन नवीन तंत्रज्ञान येऊन आज एक चांगला, त्याला आपण म्हणू शकतो की तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आपल्या शेतीमध्ये करू शकतो. सर नक्कीच शेतकरी बंधूंनो, आता बिरादार साहेब आपल्याला जसं सांगतायत तसं नवं तंत्रज्ञान देखील आपल्या शेतीमध्ये वापरून आपण अधिकचं आणि चांगल्या पद्धतीचं भरघोस उत्पादन आपण घेऊ शकतो. तर आता आपण बोलताना असं सांगत होतात की जर कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये जर यायचं असेल तर नोंदणी करावी लागेल. हो. तर नोंदणी करताना नेमके पद्धतीने त्यांच्याकडे काय कागदपत्र वगैरे लागणार आहेत किंवा त्यांनी काय द्यायला पाहिजे त्या ठिकाणी? नोंदणी करताना एकतर जे काही तुमचं आय कार्ड लागेल, आधार कार्डमध्ये पॅन कार्ड एक लागेल, त्याच्यानंतर हे तुमचे ॲड्रेस प्रूफसाठी आणि तुमच्या आय कार्डसाठी लागतात. त्याच्यानंतर तुमच्या त्या गावात तुमचं एखादं युनिट म्हणजे दुकान असेल किंवा एखादी कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला हे असेल युनिट, म्हणजे जेणेकरून तुमच्या व्यवसायाचं जे रजिस्ट्रेशन आहे तर त्याचं एक डॉक्युमेंट लागेल. दुकान असेल तरी पण चालेल की बाबा या ठिकाणी आम्ही व्यवसाय करतो, त्याचं आम्हाला हे लागेल. किंवा मग जमीन असेल तर जमिनीचं मग तुम्हाला भाडेपत्र, जर भाड्याने घेतलं असेल त्याचं भाडेपत्रक लागेल, जेणेकरून मला उद्योग उभारायचं या संदर्भात ते डॉक्युमेंट आपल्याला, हे 3-4 डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहेत, बेसिक आहेत. त्यानंतर मग ह्या डॉक्युमेंटच्या आधारावर आपण रजिस्ट्रेशन करू. त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनचं क्रमांक येईल, त्यानंतर पॅन कार्ड वगैरे येईल, तुमचं ऑफिसचं पॅन कार्ड म्हणजे तुमच्या उद्योगाचं पॅन कार्ड येईल, आणि त्याच्यानंतर मग आपण उद्योगाला सुरू करू शकतो. जसं आत्ताच आपण बोलताना म्हटलं की प्रोडक्ट जो आहे एखादा काय करायचं आपल्याला, कुठल्या ह्याच्यावर आधारित करायचं आहे, तर ते एकदा ठरलं मग त्या प्रक्रिया आपण करू शकतो. त्यावर पॅकिंग करायची का मग त्याच्यात मशिनरी आणायच्या, ह्याचं पुढं काय करायचं सगळं आपण त्याच्यानंतर आपण आपल्या द इंटरनेट अग्री बिझनेसच्या माध्यमातून देऊ शकतो. नोंदणीची प्रक्रिया काय आहे आता हे कळाले. आता बरेचसे शेतकरी आता आपली मुलाखत ऐकत आहेत, त्यांना कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये यावं असं वाटतंय, परंतु या उद्योगामध्ये येताना पैसा देखील तेवढाच महत्वाचा असतो. अगदी तर बरोबर. हे उभं करणं किंवा काही केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या काही सबसिडीच्या योजना जर असतील तर त्यांना बळ मिळू शकतं. अगदी तर बरोबर. या अनुषंगानं काय आपण सांगू शकाल? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर शेतकरी बंधूंनो, होतं काय की आपल्याला बऱ्याचदा हे माहीत नसतं, जेव्हा आपण आपल्या व्यवसायात असतो किंवा मग आपल्या कुठल्याही शेतीत असतो आपण, तेव्हा केंद्र शासन किंवा हे राज्य शासन कुठल्या योजना वेगळ्या देत असतं. राज्य शासन असो किंवा केंद्र शासन बऱ्याच सबसिडीच्या स्कीम योजना आहेत, पण ते आपल्याला माहीत नसतात. जसं की राज्य शासनातर्फे जर विचार केला, 2 योजना सगळ्यात महत्वाच्या आहेत. राज्य शासनातर्फे स्मार्ट नावाची एक योजना आहे. ती स्मार्ट जी योजना आहे ती स्पेशली ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या संदर्भात, म्हणजे तुम्हाला ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट कृषी आधारित उद्योग तुम्हाला जर करायचे असेल, उभं करायचे असतील, तर ग्रामीण भागामध्ये साधारणतः मराठवाडा आणि विदर्भ ह्या 2 भागातील शेतकऱ्यांसाठी ही स्मार्ट योजना आहे. त्याच्यानंतर दुसरी जी योजना आहे ती मॅग्नेट नावाची आहे. ती पण प्रक्रिया उद्योगाच आहे स्पेशली, तर त्याला आपण मुख्यमंत्री कृषी प्रक्रिया योजना पण म्हणतात. ह्या 2 योजना ज्या आहेत, इव्हन कृषी जी मॅग्नेट नावाची जी योजना आहे ती 35% पर्यंत पण आपल्याला त्यामध्ये मिळू शकते. तर ती खूपच महत्वाची योजना आहे राज्य शासनाची, तर त्याच्यामार्फत तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर केंद्र शासनाच्या PMFME एक स्कीम आहे, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना, ही एक योजना आहे. तर त्याच्या माध्यमातून पण आपण केंद्र शासनाच्या योजनेमार्फत आपण हे करू शकतो, म्हणजे योजनेत जाऊ शकतो. त्यानंतर अन्न आणि मंत्रालय दिल्ली येथे आहे, तर त्यांच्या मार्फत दिली जाणारी किसान संपदा योजना म्हणून आहे. तर ती किसान संपदा योजनेमार्फत सुद्धा आपल्याला कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेमध्ये आपण जाऊ शकतो. यासोबतच केंद्र शासनाने 10,000 कोटीचा ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, AIF म्हणतात त्याला, मागच्या वर्षी जे माननीय पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे की AIF नावाचा जो फंड आहे, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, तो ग्रामीण भागामध्ये शेतकरी सुद्धा असेल तर शेतकरी स्वतः एलिजिबल आहे त्यासाठी. सिंगल शेतकरी जरी आला आपल्याकडे, शेतकरी किंवा मला उद्योग करायचा आहे, तर ती योजना त्यांना मदत करते. तर शेतकरी असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असेल, कुठली सोसायटी असेल, कुठली सेल्फ हेल्प ग्रुप असतील, महिला उद्योजक असतील,
असतील, अशा सगळ्यांसाठी ती स्कीम आहे सर. तर ते हे अशा 5 योजना ज्या आहेत ह्या प्रायमरी आहेत. फक्त सांगायचं या ठिकाणी एक आहे की तुम्ही कुठल्याही एका योजनेला तुम्ही अप्लाय करू शकता. सगळ्या योजना तुम्ही एकदाच घेऊ शकत नाही. एक लाभार्थी असेल तर त्यामध्ये एकच योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. नक्कीच. म्हणजे ह्या उद्योगात पुढे येताना एक योजना घेऊन आपल्याला पुढे येता येऊ शकते आणि नेमक्या पद्धतीने ह्या सबसिडीच्या काही योजना आहेत ते पण आपण सांगितलं. बऱ्याच वेळेला आता म्हणजे काही शेतकरी विचार देखील करत असतील की आपण जर या प्रक्रियेमध्ये आलो, उद्योग आपण केलाय, प्रोडक्ट आपलं बाहेर येते, तर मग याला नेमकं आपल्याला बाजारपेठ कुठे मिळेल, भाव काय मिळेल, असा एक काही अंदाज याच्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल का? सर, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याचदा मला शेतकरी पण विचारतात की असं होतं की ठीक आहे आम्ही सगळं केलं पण मग नंतर त्याला मार्केट कुठं आहे. तर मला एक सांगायचं आहे की सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण उद्योगात येतो तो करत असताना आपल्याला सगळ्याला माहिती आहे की थोडंसं त्याच्यामध्ये रिस्क असते. रिस्क म्हणजे कशी आहे की आपल्याला विक्री करता आली पाहिजे. तर मुळात विक्री करताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगतो. एक तर स्वतःचं ब्रँडिंग तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्वाचं जर बघा आता काय झालंय की मार्केट वेगवेगळ्या प्रकारचं मार्केट आहे. आपल्याला ग्रामीण भागात मी बघितलेलं आहे, जसं मालेगाव इकडच्या आपल्या नांदेड जवळ जे आहे, तर तिथले काही शेतकरी जेव्हा मला भेटले तर त्यांनी असं सांगितलं की ती हळद त्या ठिकाणी तयार करतात. तर ती हळद तयार करत असताना ती पूर्ण कुठेही स्प्रे केला नाही, कुठली अशी हळद त्याला आपण म्हणजे जैविक हळद म्हणतो. तर ती हळद सर आता त्या लोकांनी तयार केलेली आहे. तर त्या जैविक हळदीला साध्या हळदीपेक्षा डबल रेट मिळतो. आणि ती हळद आता बऱ्याचदा असं होतं की जर माहिती कळाली लोकांना तर नांदेड शहर असेल किंवा औरंगाबाद शहर कुठूनही आज लोक फोन करून मागून घेतात. तर ही परिस्थिती आज म्हणजे आहे. म्हणजे जर मला एकच म्हणायचं की तुमचं प्रोडक्ट एक चांगलं पाहिजे, क्वालिटी चांगली ठेवा. मुळात क्वालिटी जर चांगली असेल तर तुमच्या प्रोडक्टला मागणी मिळू शकते. त्यासोबतच अजून एक दुसरं म्हणजे तुमचं सोशल मीडिया तुमचं थोडंसं स्ट्रॉंग केलं पाहिजे. तुमचं फेसबुक पेज तयार करा, तुमचं युट्यूब चॅनल तयार करा. तुम्ही कशी म्हणजे प्रोडक्ट तयार करता या संदर्भात थोडीशी माहिती तुम्ही जर त्यांना म्हणजे कस्टमरला दिली की नाही आमचं बघा आमच्या शेतातून येतं, त्यानंतर आम्ही असं पॅकिंग करतो, आमची प्रक्रिया ही आहे, आम्ही कुठेही म्हणजे ह्याला म्हणजे खूप हायजेनिक पद्धतीने ज्याला म्हणतो आरोग्यदायी पद्धतीने हे सगळं करतो, असं जर तुम्ही युट्यूब चॅनलमधून त्यांना दाखवलं तर हा वर्ग आहे त्यांना कळेल की बाबा हे जे प्रोडक्ट आहे ते खूप चांगलं प्रोडक्ट आहे. तर हे पण करता येईल. किंवा तिसरी पद्धत त्याच्यामध्ये अशी आहे की याला आपण म्हणजे कॉर्पोरेट भाषेमध्ये व्हाईट लेबलिंग म्हणतो. व्हाईट लेबलिंग म्हणजे एखादा मालक असेल त्याच्या नावाने देणे थोडक्यात. तर तसं तर सेम पद्धतीनं तुमचं जर युनिट रिकामं जात असेल, तुमचं असं म्हणणं आहे की 6 महिनेच आमचं चालतं आणि 6 महिन्यानंतर होतं की 6 महिन्यानंतर आम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये काहीच आमचं युनिट बंद राहतं, अशी जर तुमची तक्रार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही असं करू शकता की एखाद्या मोठ्या उद्योगाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की बाबा त्या आणि तुम्ही त्याच्या नावाने ते बनवून देऊ शकता. म्हणजे वेगवेगळ्या पद्धती याच्यामध्ये आहेत. आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला इतर कंपन्यांशी जोडून देखील आपल्याला आपल्या उद्योगामध्ये भर आपल्याला पाडता येऊ शकते. आणि त्याचं ट्रेनिंग पण आम्ही स्वतः देतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मार्फत प्रशिक्षण देखील मिळतं. आणि कृषी प्रक्रिया उद्योगाच्या अनुषंगाने अनेक जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना यामध्ये यायचं असेल तर आपण आजच्या या कार्यक्रमातून खूपच चांगली आपण माहिती दिलेली आहे. अजून जे काही शेतकरी आहेत ते आपल्याशी संपर्क साधू इच्छितील किंवा आपल्या प्रशिक्षणासाठी त्यांना यायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण म्हणजे काय सांगाल आणि त्यांनी कुठे संपर्क केला पाहिजे? आमची मुख्य शाखा तशी मुंबईमध्ये आहे, पण आम्ही नांदेड इथे चालू केलेली आहे. कारण इथे नांदेडला पण बरेचसे प्रक्रिया उद्योग असल्यामुळे आपण नांदेड इथे छत्रपती चौकामध्ये आपलं ऑफिस आपण चालू केलेलं आहे. तर छत्रपती चौकामध्ये तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्या म्हणजे ऑफिसला येऊ शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यासाठी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण एक देतोय. वाटलं तर मी तुम्ही लिहून घ्या मित्रांनो. माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे म्हणजे मोबाईल नंबर तो 9890 331 444 9890331444 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो. तर याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कुठलीही अडचण आली तर तुम्हाला मदत करण्यासाठी आमची तयारी आहे. बिरादार साहेब, आज आपण कृषी प्रक्रिया उद्योगाच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाची आणि खूपच चांगली माहिती आज आमच्या शेतकरी बांधवांना दिलेली आहे. आणि या उद्योगामध्ये ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी संपर्कासाठी आपण आपल्या कार्यालयाचा पत्ता आपण शेतकऱ्यांना दिलेला आहे. या ठिकाणी आपण आलात आणि कृषी प्रक्रिया उद्योग काळाची गरज या अनुषंगाने खूप चांगली बातचीत केली. त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मंडळी, या इथे आजचा आपला किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या किसान वाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.